आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रायगडमधील तुळजाई बोट दुर्घटनेमध्ये 5 जण बचावले। 8 पैकी 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले। एक मृतदेह सासवणे, दुसरा किहीम तर तिसरा दिघोडे किनाऱ्यावर आढळला। कल्याणपुरममधील रस्त्यावरचा भला मोठा खड्डा तरुणांनी स्वखर्चाने बुजवला। चक्की नाका परिसरामधल्या अमय रुग्णालयासमोर होता खड्डा। केडीएमसीकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप। 3री ते 10वीच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातून 3री भाषा हद्दपार। शालेय शिक्षण विभागाच्या भूमिकेपासून फारकत। एससीईआरटीकडून 3री 10वीसाठी अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा जाहीर। मसुद्यावर 27 ऑगस्टपर्यंत अभिप्राय देण्याचे आवाहन। अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीसंबंधीचे निकष पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठी लागू राहतील। अंगणवाडी सेविकांबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय। अंगणवाडी सेविकांच्या निवड प्रक्रियेबाबत 2014 मध्ये राज्य शासनाकडून परिपत्रक काढण्यात आलं होतं। राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 घोषित केलं, मात्र इलेक्ट्रिक वाहनांना अजूनही टोल माफी नाही। शासन आदेशाला 2 महिने होऊनही पथकर माफीवर कोणतीही कारवाई नाही। राज्यामध्ये सायबर फसवणुकीमध्ये तब्बल 882 कोटींचा गंडा। नोंद झालेल्या 2668 गुन्ह्यांपैकी फक्त 267 गुन्ह्यांची उकल, तर 289 आरोपी अटकेत। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून शिवसेनेचं शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना भेटणार। 29 जुलैला भेट घेणार। आयोगाचे अधिकारी विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटत असतात, त्यानुसार शिवसेनेला निमंत्रण। कोल्हापूरच्या नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीचा वनताराकडे जाण्याचा मार्ग मोकळा। नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज।